स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, महाराष्ट्रातील सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 नाशिक प्रशासकीय विभाग, 2 कोकण प्रशासकीय विभाग, 3 पुणे प्रशासकीय विभाग, 4 नागपूर प्रशासकीय विभाग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कोकण प्रशासकीय विभाग. ऑप्शन क्रमांक 2 कोकण प्रशासकीय विभाग. महाराष्ट्रातील सर्वात लहान प्रशासकीय विभाग आहे कोकण प्रशासकीय विभाग. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला कोणते राज्य आहे? ऑप्शन क्रमांक 1 गुजरात, 2 दीव व दमण, 3 छत्तीसगड, 4 तेलंगणा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तेलंगणा. महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला तेलंगणा हे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 3, भारताचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोण असतो? ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती, 2 उपराष्ट्रपती, 3 पंतप्रधान, 4 राज्यपाल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती. भारताचा प्रथम नागरिक हा राष्ट्रपती हा असतो. प्रश्न क्रमांक 4, राज्यांच्या राज्यपालांची निवड कोणामार्फत केली जाते? ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती, 2 उपराष्ट्रपती, 3 पंतप्रधान, 4 सरन्यायाधीश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती. राज्यांच्या राज्यपालांची निवड ही राष्ट्रपतीद्वारे केली जाते. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई, 2 नागपूर, 3 नाशिक, 4 पुणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नाशिक. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ही नाशिक या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई, 2 नागपूर, 3 नाशिक, 4 पुणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पुणे. महाराष्ट्र बँकेचे मुख्यालय हे पुणे या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न क्रमांक 7, नागझिरा वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई, 2 नागपूर, 3 गोंदिया, 4 भंडारा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 भंडारा. नागझिरा वन्यजीव अभयारण्य हे भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 8, 1920 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले होते? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई, 2 नागपूर, 3 कानपूर, 4 इलाहाबाद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नागपूर. 1920 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन हे नागपूर या ठिकाणी भरले होते. प्रश्न क्रमांक 9, कर्कवृत्त हे भारतातील किती राज्यांमधून जाते? ऑप्शन क्रमांक 1 5, 2 6, 3 7, 4 8. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 8. कर्कवृत्त हे भारतातील 8 राज्यांमधून जाते. प्रश्न क्रमांक 10, कर्कवृत्त हे भारतातील कोणत्या राज्यामधून जात नाही? ऑप्शन क्रमांक 1 ओडिसा, 2 गुजरात, 3 झारखंड, 4 त्रिपुरा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ओडिसा. कर्कवृत्त हे भारतातील ओडिसा या राज्यामधून जात नाही. प्रश्न क्रमांक 11, मानवी शरीरामध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? ऑप्शन क्रमांक 1 32, 2 36, 3 44, 4 46. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 46. मानवी शरीरामध्ये गुणसूत्रांची संख्या ही 46 असते. प्रश्न क्रमांक 12, महात्मा गांधींजींनी केलेला पहिला सत्याग्रह कोणता होता? ऑप्शन क्रमांक 1 चंपारण्य सत्याग्रह, 2 खेडा सत्याग्रह, 3 अहमदाबाद मिल सत्याग्रह, 4 मीठ सत्याग्रह. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 चंपारण्य सत्याग्रह. महात्मा गांधींजींनी केलेला पहिला सत्याग्रह हा चंपारण्य सत्याग्रह होता. प्रश्न क्रमांक 13, इस्रोचे मुख्यालय हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 राजकोट, 2 राजस्थान, 3 बँगलोर, 4 ओडिसा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बेंगळुरू. इस्रोचे मुख्यालय हे बेंगळुरू या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न क्रमांक 14, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 1 महात्मा गांधी, 2 महात्मा ज्योतिबा फुले, 3 राजाराम मोहन रॉय, 4 विनोबा भावे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 महात्मा ज्योतिबा फुले. सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 15, शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या? ऑप्शन क्रमांक 1 30%, 2 35%, 3 50%, 4 65%. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 50%. शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये मागासवर्गीयांसाठी एकूण 50% जागा राखीव ठेवल्या होत्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.